नाशिकमध्ये पालकमंत्री पदाचे फलक बघितल्याने भुजबळ यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. मुंबईतील पत्रकार परिषदेतून त्या आशयाचे फलक हटवण्याचे भुजबळांनी निर्देश दिले. भुजबळांच्या निर्देशानंतर नाशकातील फलक तात्काळ हटवण्यात आले. पाहूया सविस्तर बातमी. सध्या नाशिक शहरात पडलेल्या खड्ड्यांमुळे शहराचं राजकारण चांगलंच तापलंय. 2 दिवसापूर्वी राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी माध्यमांशी संवाद साधताना तीव्र नाराजी व्यक्त केली. तर आज नाशिक शहरामध्ये लागलेल्या फलकांमुळे पालकमंत्री पदाचा पुन्हा मुद्दा चर्चेत आला. नाशिक शहरात अंबादास खैरे यांनी लावलेले मुख्यमंत्री फडणवीस साहेब भुजबळ साहेबांना पालकमंत्री करून नाशिकला खड्ड्यातून बाहेर काढा अशा आशयाचे फलक हे मोठा चर्चेचा विषय ठरला. मात्र मंत्री छगन भुजबळ यांनी नाशिकमध्ये लागलेल्या फलकांवरून तीव्र नाराजी व्यक्त केली. तसेच त्यांनी मुंबईतील पत्रकार परिषदेतून हे फलक तात्काळ हटवावे अशा सूचना देखील केल्या. याबाबत नाशिकचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी साहिल बेलसरे यांनी. पाहूया. नाशिक शहरात सध्या रस्त्यांची कामे सुरू असून अद्यापही कामं पूर्ण न झाल्याने संपूर्ण नाशिक शहर हे खड्डेमध्ये आल्याचं दिसून येत आहे. त्या खड्ड्यामुळे 5 मृत्यू देखील झाले होते. तर त्या अनुषंगाने राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने शहराच्या विविध ठिकाणी बॅनरबाजी करत प्रशासनाचे लक्ष वेधले होते. या बॅनरमध्ये लिहिले होते की फडणवीस साहेब भुजबळ साहेबांना पालकमंत्री करा, नाशिक शहराला खड्ड्यातून बाहेर काढा असे बॅनर झळकवण्यात आले होते. परंतु मंत्री छगन भुजबळ यांनी मुंबईमध्ये पत्रकार परिषद घेताना या बॅनरवर नाराजी व्यक्त केल्याने अवघ्या काही तासातच नाशिक शहरातील सर्व बॅनर हटवण्यात आले. कॅमेरा पर्सन योगेश समी, साहिल बेलसरे, 9 न्यूज महाराष्ट्र, नाशिक.